गेला नाही, कोणत्याही स्त्रीवर बलात्कार केला नाही, मी कोणताही गुन्हा केला नाही, मी फक्त धार्मिक विधी केला आणि धार्मिक विधीचा जो अपरिहार्य भाग होता तो मी पूर्ण केला. म्हणजे स्त्रियांचा भोग घेणं हा धार्मिक विधीचा भाग आहे हे तो ठणकावून पोलिसांपुढे बोलतो आणि वरून दावा करतो की मी केवळ धर्मकृत्य केलं, मी कोणतंही पाप केलेलं नाही. हा आपला धर्म, ही आपली संस्कृती, हा आपला समाज, हे जरा नीट समजून घ्या. आता मित्रांनो, हा विधीचाच भाग आहे, धार्मिक विधीचाच भाग आहे असं तो ठणकावून का सांगू शकतो? इकडे मला तुमचं लक्ष वेधून घ्यायचं आहे. अनुषंगिक काही एक दोन गोष्टी आहेत त्याबद्दल बोलून मी आता पुढे. पत्रकार दत्ता खेमकर या माणसाने, या पत्रकाराने न्यूज दिली होती. आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी त्याला धमकीचा फोन केला. असं कसं प्रसिद्ध करू, म्हणजे एका स्त्रीचं या पद्धतीचं शोषण केल्याने ही बातमी आली आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर त्यांना फोन करतात आणि असलं कसं करतो म्हणून त्याला धमकी देतो. हे तुमच्या मी लक्षात का आणून दिलं? कारण जादूटोणा विरोधी कायदा अतिशय कडक आहे. त्या कायद्यामध्ये ज्या गोष्टी प्रतिबंधित केलेल्या आहेत त्याचा प्रचार आणि प्रसार करणं हा सुद्धा कायद्याने गुन्हा आहे. आणि अप्रत्यक्ष सहाय्य करणं, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहाय्य करणं हा सुद्धा कायद्याने इक्वल गुन्हा आहे आणि त्याकरता शिक्षा 6 महिन्यापासून 7 वर्षाचीच आहे. एवढा कडक तो कायदा आहे. या कायद्यामधलं 10वं कलम आहे, 11वं अ कलम आहे, म्हणजे हे अनुसूचीमधलं आहे. एखादा व्यक्ती मी भगवान कृष्णाचा अवतार आहे, भगवान शंकराचा अवतार आहे किंवा माझ्यामध्ये दैवी शक्ती आहे असं म्हणून जर कोणत्या स्त्रीसोबत संबंध ठेवत असेल तर तो कायद्याने गुन्हा आहे. त्याला हा कायदा लागू होतो. त्या स्त्रीशी संबंधित असो नसो, तिने तिच्यावरचा तो बलात्कार आहे किंवा ती संमतीने स्वतःहून तयार झाली, याला काहीही वेगळा अर्थ नाही. यांनी माझ्यामध्ये दैवी शक्ती आहे, मी भगवान कृष्णाचा अवतार आहे, शंकराचा अवतार आहे किंवा आणखी कशाचा अवतार आहे असं सांगून संबंध ठेवणं विषय कायद्याने गुन्हा ठरवलेला आहे. याचा दुसरा पार्ट आहे 11 मधला, की एखादी व्यक्ती दैवी शक्तीनं मूल होईल असं सांगून शारीरिक संबंध जर प्रस्थापित करत असेल तर तोही कायद्याने गुन्हा आहे. या दोन्ही गोष्टींचं त्याने उल्लंघन केलं असं संपूर्ण चौकशीमध्ये दिसतं आहे. मूल होण्यासाठी सुद्धा त्यांनी या प्रक्रियेचा वापर केलेला आहे. आणि एकदा ज्या गोष्टी प्रतिबंधित केलेल्या आहेत त्याला अप्रत्यक्ष सहाय्य जर कोणी करत असेल तर तो सहआरोपी ठरतो. आणि त्यामुळे रुपाली चाकणकर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार जर शंकर खरातला हा कायदा लागू झालेला आहे तर अशोक खरातला हा कायदा लागू झालेला आहे तर डेफिनेटली रुपाली चाकणकर यांना सहआरोपी म्हणून हा कायदा लागू होतो आणि त्यांच्यावर एफआयआर दाखल व्हायलाच पाहिजे. हा कायद्याचा नियम. एवढंच नव्हे तर त्यातनं येणारा जो पैसा क्रेडिट सोसायटीमध्ये जमा होतो त्याचे जे ट्रस्टी आहे, ही जी फसवणूक झाली, चमत्काराचा प्रयोग प्रदर्शित करून कोणता साप निर्माण करणे, यासाठी ईशान्येश्वर मंदिराचे सगळे ट्रस्टी येतात, त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे सहआरोपी म्हणून. हे जे क्रेडिट सोसायटी आहेत दोन्ही ठिकाणी, शिर्डी असेल, नाशिक असेल, काय असेल ते, त्यातले सुद्धा ट्रस्टी यामध्ये येतात. त्यामुळे जे जे लोक या प्रक्रियेमध्ये अप्रत्यक्ष इन्व्हॉल्व आहेत त्या सगळ्यांना हा कायदा लागू होतो. एवढा इफेक्टिव्ह आणि व्यापक हा कायदा आहे. हे फक्त मला तुमच्या लक्षात आणून द्यायचं होतं. आता मित्रांनो, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे, अशोक खरात हा अपवाद आहे. तुम्हाला कदाचित असं वाटत असेल कारण पहिल्यांदा हे प्रकरण इतके व्यवस्थितरित्या मीडियाने तुमच्यापर्यंत पोहोचवलं आहे. आपल्या सगळ्यांच्या अंगावर त्यामुळे शहारे आले. अनेकांची मती गुंग झालेली आहे की हे घडतंच कसं, स्त्रिया तयार होतातच कशा. हा अपवाद नाही, हा नियम आहे. हे सगळ्यात पहिले लक्षात